विश्वा, तुला आठवतंय शाळेतले ते शेवटचे दिवस? आपण ठरवलं होतं शाळेच्या गेटच्या बाहेर उभं राहून आपण आपली साथ कधीच सोडायची नाही. तू आमदार झालास, फार अभिमान वाटला होता. हो, वाटलं माझा मित्र एका शिखरावर पोहोचला. तू डोळे झाकून जेव्हा माझ्यावरती विश्वास ठेवलास ना, तेव्हा वाटलं आयुष्याचं सार्थक झालं. तू मला तुझा उजवा हात समजत होतास. हा? तुझ्या घरचा, ऑफिसचा, तुझ्या आयुष्याचा कारभार तू माझ्यावर सोपवलास. तुझी बायको वहिनी, माझ्यासाठी ती फक्त तुझी बायको नव्हती रे, अशी अशी मोठी वहिनी होती. फार पवित्र नातं होतं ते. पण एका क्षणात कुणीतरी तुझ्या कानात विष ओतलं आणि तू माझ्यावर, तुझ्या बायकोवर संशय घेतलास, तुझ्या संसारावर संशय घेतलास. अरे, ज्या हाताने तुला मदत केली त्याच हाताने तुझ्या पाठीत खंजीर खुपसेन असं कसं वाटलं तुला? सांग ना. तुटली मैत्री, अगदी सहज तुटली. हो, पण पण तू एक मित्र नाही गमावलायस, तुझ्या आयुष्यातला एक आरसा गमावलायस जो तुला नेहमी सत्य दाखवायचा. तू असेल आमदार, पोचला असशील शिखरावर, पण विश्वा, माणूस म्हणून फार गरीब झालास रे तू. हो, फार गरीब झालास. तू माझ्याकडून सगळं हिरावून घेतलंस. सगळं हिरावून घेतलंस, पण आठवणीचं काय? हा? ती गल्लीतली धमाल, मजा मस्ती, कॉलेजचा कट्टा, ते कसं पुसणार आहेस? की तेही कोणाच्या कान भरण्यावरून पुसणार आहेस? हा? मैत्री ही संशयावर मोजली जाते हे आज कळलं मला. हो, हा पण एक लक्षात ठेव, हा शिरीष घाणेकर कोणाचं वाईट चिंतणार नाही. आणि तुझी मैत्री माझ्या रक्तात आजही जिवंत आहे.